ठाकरेंचे केडीएमसीचे 4 नगरसेवक डांबून ठेवण्यात आले. आमचे नगरसेवक परत द्या. अल्पेश भोईर यांची राजू पाटलांकडे मागणी. घराणेशाहीला फाटा देत बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय. स्वतःच्या मुलाला उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना दिली संधी. मतदारसंघातील जनतेला दिलेला शब्द पाळला. अचलपूर नगर परिषदेत भाजप एमआयएमची युती. समितीच्या सभापती पदासाठी युती. भाजप आणि एमआयएम सोबत आल्यानं राजकीय चर्चांना उधाण. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 4 महिने बंद राहणार. फेब्रुवारीपासून नाट्यगृह नूतनीकरणाच्या कामाला होणार सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्मवरून महायुतीत राडा. भाजप आणि शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी भिडले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत राडा. माजी मंत्री अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा दिलासा. आमदार निधीतील रुग्णवाहिका वाटपाचे आरोप फेटाळले. पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. तब्बल 4 वर्षांनी पुण्याचे महापौर बंगल्यात वास्तव्यास येणार. महापौर बंगल्यात रंगकाम, फर्निचरचं काम सुरू. कल्याण डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल. मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर समीकरण बदललं. मुंबई गोवा महामार्गावर धावत्या ट्रकला आग. गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण आग. वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये अज्ञातांकडून 3 एसटी बसची तोडफोड. तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. ईव्हीएम हटाव, लोकतंत्र वाचवाचे लावले बॅनर. नागपुरात कारागृहातच आरोपीनं केली आत्महत्या. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यातील घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.